स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थांच्या पदमकमलांनी पावन झालेले अत्यंत परमपवित्र असे हे स्थान आहे। अशा या पवित्र वास्तूत ब्रह्मांडांचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज पुण्याहून मुंबईला जाताना या ठिकाणी विश्राम केला होता, म्हणून या स्थानास विश्रामस्थान असेही म्हटले जाते। श्री स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकावा असा आदेश दिला। केवळ 22 दिवसात ही वास्तू उभारण्यात आली। या वास्तूचे म्हणजे मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले। त्यांचे ते अवाढव्य रूप पाहून काम करणारे कामगार व सेवक वर्ग या सर्वांचीच पाचावर धारण बसली होती। मठाधिपतींनी नमस्कार करताच कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या मागील बाजूस ज्या ठिकाणी आज इमारत उभी आहे त्या जागेत अदृश्य झाले। मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिपतींच्या इच्छेचे निमित्त करून बाजूला असलेल्या तळ्याकाठी 1 मे 1993 ते 7 मे 1993 या दिवशी 108 व्रतस्थाद्वारे 108 हवनयुक्त गुरुचरित्रांचे पारायण करण्यात आले। या 7 दिवसांच्या पारायण काळापैकी पहिले 3 दिवस स्वामी महारोगाच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते व महाप्रसाद घेत होते। एक महारोगी मंडपात वावरतोय अशी कुजबूज व काही तक्रारीचे सूर ऐकू आल्यामुळे सेवेकऱ्यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले। 4थ्या दिवसाचा दुपारचा महाप्रसाद सेवकांनी त्याला बाहेर दिला। दुर्दैवाने कुणाच्याही लक्षात आले नाही की ते प्रत्यक्षात आपण श्री स्वामींनाच बाहेर घालवत आहोत। दुपारी वामकुशीसाठी मठाधिपती सहज लवणले असता श्रमामुळे डोळा लागताच स्वामींनी दृष्टांत दिला की मी 3 दिवस मंडपात होतो, परंतु आज मात्र महाप्रसाद मला बाहेर देण्यात आला। जाग येताच त्यांनी सेवेकरांनी बोलावून विचारले, तुम्ही आज कोणाला बाहेर काढले का? सगळे घाबरत घाबरत नाही म्हणाले, परंतु त्यातील एक जण म्हणाला, लोकांच्या तक्रारीमुळे एका महारोग्याला आम्ही बाहेर काढले। त्यांना उपाशी पाठवले नाही, महाप्रसाद दिला, पण बाहेर शाळेजवळ। ताबडतोब सर्वांना घेऊन त्यांच्या शोधासाठी मिळेल ते वाहन घेऊन 4 दिशेला शोधाशोध करण्यात आली, परंतु ते कुठेही दिसले नाहीत। पारायण काळातील गावातील व वाडीवरील मुलांवर कोर्टाचे वॉरंट आले होते। ही सर्व मुले जेवण वाढण्यापासून सर्व कामे करायची, सर्वजण सेवेकरी म्हणून काम करीत होती। अंदाजे 22 ते 25 जणांवर खोटे आरोप लावण्यात आले होते आणि खोट्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले असते। त्यामुळे मंडपातील सर्व कामांची गैरसोय झाली असती, पण स्वामी कृपेमुळे समोरच्यांना केस मागे घ्यावी लागली। ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी कर्जत ते पळसदरी सर्व एकमुखाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर करीत मंडपात पोहोचले आणि सर्वांना त्यांच्या लीलेची खात्री पटली। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ह्याची प्रचिती मिळाली। पारायण समाप्तीच्या दिवशी म्हणजे 7 मे 1993 रोजी समाप्तीची आरती संपता विजेचा कडकडाट व्हावा असा आवाज आला व स्वामींच्या फोटोला घातलेला हार इतका लांब झाला की समोर आरतीला उभे असलेल्या सर्व मुलांच्या गळ्यात येऊन पडला। स्वामींनी त्या ठिकाणाहून प्रस्थान केल्याची जणू काही खूणच होती। त्यानंतर मठाची निर्मिती झाली। सन 1996 साली असाच दत्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम पालखी सोहळा उरकून मोजकीच मुंबईची भक्तमंडळी रात्री मुक्कामास थांबली होती। इतक्यात रात्री 11:30च्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्तीने केवळ अंगावर लंगोटी असलेल्या अवस्थेत प्रवेश केला। प्रवेश करताच मठामध्ये दुर्गंधी पसरू लागली। दुर्गंधी इतकी तीव्र स्वरूपात होती की मठात थांबणे शक्यच नव्हते। वैशिष्ट्य हे की दुर्गंधीयुक्त कुठलीही घाण त्यांच्या अंगाला कुठेही दिसत नव्हती। त्यांचे स्वरूप इतके अक्राळ विक्राळ होते की कोणाचीही ताकद नव्हती की त्यांच्यासमोर उभे राहून त्यांना बाहेर जा किंवा हाताला धरून बाहेर काढण्याची। सर्वजण आपला जीव मुठीत धरून पाहण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नव्हते। त्यातच थंडीचे दिवस असल्याने कडाक्याची थंडी होती। सर्वजण कुडकुडत होते, पण त्या वयोवृद्ध व्यक्तीला थंडी लागत असे जाणवत नव्हते। मठाधिपतींनी दोघं भक्तिनींना इशारा करताच त्यांच्या अंगावर चादर टाकताच त्यांनी ती आपल्या सभोवताली गुंडाळून त्याच ठिकाणी आडवे झाले। आडवे होताच दुर्गंधी कमी होऊन सर्व ठिकाणी सुगंध दरवळू लागला। त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना प्रचिती आली की हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। सर्वांनी एकच वेळी गजर केला की श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वजण झोपेच्या अधीन कधी झाले हे कळालेच नाही। पहाटे 4 ते 5च्या दरम्यान सर्वांना जेव्हा जाग आली पाहतात तर त्या ठिकाणी जागा रिकामी दिसून आली आणि स्वामी केव्हाच निघून गेले होते। साक्षीला झेंडूची फुले ठेवून गेले। ती फुले त्यानंतर गाभाऱ्यातील चौथऱ्याच्या बांधकामात टाकून ठेवलेली आहेत। अशाच एकदा प्रगट दिनाच्या दिवशी दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्याचे काम सुरू होते। पंगती उठत होत्या।
इतक्यात मंडपाच्या मागील बाजूने एका साधूने प्रवेश केला व भोजनाची इच्छा प्रकट केली. पत्रावळी पूर्ण भरल्या होत्या. जेवणास सुरुवात होण्यास अवधी होता. एका भाविकाला विनंती करून उठवले आणि त्या जागी भगवे कपडे घातलेल्या साधूला नेऊन बसवले. काही दिवसांनी कार्यक्रमाचे फोटो आल्यानंतर असे दिसण्यात आले की ज्या ठिकाणी साधूंना बसवण्यात आले होते तेथे फक्त पत्रावळीत भाताची मूठ फोडलेली दिसत होती. अशा या पुण्यनगरीत समर्थांच्या चमत्कारांनी आणि लीलेने भरलेल्या पुण्यनगरीत स्वामी समर्थ सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सतत काही ना काही चमत्कार करीत असतात. येणाऱ्या प्रत्येक भक्तांना वेगवेगळे अनुभव त्यांच्या भक्तीप्रमाणे येत असतात. इतकेच नाही तर इथे येऊन श्री स्वामी चरणावर मस्तक ठेवून पूर्णपणे स्वामींना शरण येणाऱ्या भाविकांच्या स्वामी सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा ठिकाणाहून स्वामी येणाऱ्या भक्तांना सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.